सुप्रभात. सध्या आता फणसाचे दिवस आहेत, पण अजून फणस लहान आहेत, मध्यम आकाराचे पण आहेत. तर तेव्हा आपण सांबार त्याचं करू शकतो, हुळी तयार करू शकतो किंवा फणसाची भाजी सुद्धा. आणि हे काम खूप क्लिष्ट असतं, ते सोप्या रीतीने कसं होईल असं आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. हे दोन्ही पद्धतीमध्ये आपण 3 ते 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकरच्या आणि हे व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत. व्हिडिओ मोठा नाहीये, पण अतिशय उपयुक्त असा आहे. फणस चिरायचा म्हणला की कोणीच त्याला तयार होत नाही, कारण हे काम खूप मेहनतीचं असतं. लडबडाट होतो हाताचा, चीक भरपूर बाहेर येतो आणि तो आपल्या हाताला लागत असतो. या पहिल्या पद्धतीप्रमाणे मी हे असं वरचं देठ आधी काढून घेतलं. त्यानंतर ही जी सालं आहेत तर सालाकडचा भाग चिरून घेतला. हा जो मधला गाभा आहे तर हा सुद्धा आपल्याला काढावा लागतो. आपण भाजी किंवा जेव्हा आपण शिजवतो फणस तेव्हा, आणि आपण बघू शकतो की असा चिकट असलेला चीक तर तो आपल्या हाताला लागू शकतो. त्याच्याकरता काय काळजी घ्यावी लागते, आपण सुरी जर समजा घेतली किंवा वेळी घेतली तर त्याच्या पात्याला आधी हे असं तेल तूप काहीतरी लावून घ्यायचं, आपल्या हातालाही लावून घ्यायचं आणि मग फणस चिरायचा, म्हणजे मग लडबडाट वगैरे होत नाही. आता हे तुम्ही बघू शकताय, सगळं सव्यापसव्य पार पडल्यानंतर कुकरमध्ये याला 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या. थोडंसं मीठ घालायचं, आंबटपणा हवा असेल तर कोकमचा आगळ किंवा चिंचेची बुटकं ही आपण वापरू शकतो. याप्रमाणे शिजवून घेतलेलं आहे. पण ही झाली पहिली पद्धत. ती प्रत्येकालाच फणस चिरता येतो असं नाही, त्यामुळे या भानगडीत कुणीच पडत नाही. आता आपण दुसरी पद्धती बघूया. आता हाही दुसरा फणस होता, तर एक प्रयोग म्हणून करून बघायचा होता, कारण मी आधी एका ठिकाणी बघितलेला होता. तर हा एक सोपा प्रकार आहे, ही एक सोपी पद्धत आहे असं मला वाटलं. त्यामुळे मी फक्त वरचा असा छिलका याचा काढून घेतला फणसाचा. त्यानंतर आडवा आणि उभा असे 8 भाग चिरून घेतले. आपण बघू शकतोय की हा आता डायरेक्ट कुकरमध्ये लावलेला हा फणस आहे. आपण बघू शकतोय की याचा मधला हे काढलेला नव्हता, मी आत्ता दांडा काढला. त्यानंतर सालाकडचा भाग सुद्धा. आता हे आपल्याला सोपं पडतं. 2 ते 3 शिट्ट्या दिल्यानंतर हा एकदम मऊ असा फणस तयार होतो आणि मग तो सोलायला सोपा जातो. कुकरच्या 2-3 शिट्ट्या केल्या ह्याही वेळेला आणि हे आता मी सांगितलं तसे तुकडे करून वाफवून घेतलेत. आता इथे तुम्हाला दिसेल की मधला जो दांडा आहे तो तसाच्या तसाच आहे आणि हे 8च्या 8 तुकडे शिजवून घेतले, 3-4 शिट्ट्या केल्या आणि मग आता सोप्या रीतीने आपण हा फणस चिरू शकतो. सहजपणाने असा हा मधला भाग, मधला दांडा आपल्याला काढता येतो, कारण पूर्ण फणस शिजलेला आहे. आणि आता तुम्ही बघाल तर हे एकदम असे मऊ पडलेले काटे आहेत, म्हणजे कोणालाही सहजपणाने हा आता चिरता येईल. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे तुम्ही जरूर कळवा. याप्रमाणे फणस चिरून बघा, म्हणजे मग याचा बाऊ वाटणार नाही कोणाला सुद्धा. पहिलं म्हणजे चिरताना चिकट लागत नाही, दुसरं म्हणजे पातळ असे आपण साल काढू शकतो आणि हे सगळं सोपं जातं. तुम्हाला पद्धत आवडली का, कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा आणि याप्रमाणे भाजी सांबार करून बघा. आता तुम्ही बघाल की हे जे आपण तुकडे केलेत ते करताना खूप सोपं असं गेलंय चिरायला. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.